उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या 6 खासदारांनी अखेर दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं पत्र दिलंय। लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीमध्ये पूर्ण झाली आहे। 6 खासदारांच्या गटाची शिवसेनेमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंचे 6 नवे खासदार 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील आणि वर्धापन दिनी खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही कळतंय। तर खासदार राऊतांकडून पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये शिवराळ भाषेचा उपयोग करण्यात आल्याचं दिसलं। राऊतांच्या शिवराळ भाषेवर शिंदेंच्या नेत्यांनीही हल्लाबोल केला। खासदार का आमदार का येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत, संजय राऊत तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता। अहो तुम्ही तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आले असतात। ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय। तुमच्यात हिम्मत आहे ना, तुमच्यात हिम्मत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा। कसल्या भाषा करताय, कसल्या शिव्या देतायत? एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका। काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं, इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आले, याच्याबद्दल वाद नाहीये। आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। कधीतरी कार्यकर्त्याला आपला म्हणून त्यांच्याशी कधीतरी वागा ना। जे काही संबंध स्थापित चांगले करायला पाहिजे ते केले नाही, त्याचा तो परिणाम आहे। म्हणून आता त्यांनी इतरांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत जो काय वाद आहे त्याच्यावरच त्यांनी बोललं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.